यापूर्वी जे काही मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आहेत त्याचे दाखले सुप्रीम कोर्टाच्या या ठिकाणी न्यायाधीशांनी वाचून दाखवले. काय समजून यामध्ये आता कोर्टाची आणि कायद्याची प्रोसिजर अशी आहे की ऑलरेडी त्याला दोषी धरलाय. दोषी धरल्यानंतर जर दुर्मिळ हा जर खटला असेल, रेअरेस्ट ऑफ रेअर, यामध्ये जर त्याला ग्राह्य धरलं तर त्यामध्ये फाशीची तरतूद आहे. पण ही केस मुळात परिस्थितीजन्य पुरावर आहे. सर, न्यायाधीशांनी निकाल वाचताना एक ओळ अत्यंत महत्वाची म्हटलेली आहे. आतापर्यंतची जे आपण सर अशा शिक्षाला अशा गुन्ह्यांना फाशीची शिक्षाची तरतूद आहे असं न्यायाधीश म्हणतायत. एकदा दोन्ही सरकार पक्ष आणि बचाव पक्ष युक्तिवाद झाला की दोन्हीकडनंही दाखले दिले जातात, सर्वोच्च न्यायालयाचे असतील, उच्च न्यायालयाचे, आणि ते काय ग्राह्य धरायचं संबंधित न्यायाधीश महोदयावर ते अवलंबून असतं. आणि म्हणून सरकार पक्षाने मागणी केली असेल की ही जी केस ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे, त्याला फाशी द्यावी. आणि बचाव पक्ष म्हणणार की ही सर्कमस्टॅन्शियल परिस्थितीजन्य आधारावर ही केस आहे, त्यामध्ये काही पुराव्याच्या साखळीमध्ये काही लिंक मिसिंग आहेत. असं जर झालं तर त्यामध्ये जन्मठेपेची सर्वात शिक्षा. महत्वाचं म्हणलं तर काही प्रश्न न्यायाधीशांनी गेल्या वेळी आरोपीला विचारलेले होते ते उत्तर देऊ शकत नव्हता. हे देखील गंभीर गोष्ट आहे आणि याचं देखील कोर्टाने लक्ष घेतलेलं आहे, लक्षात घेतलेलं आहे. आता न्यायाधीश महोदयांना शिक्षा देताना त्याचा वयाचा विचार, वय त्याचं 65 आहे, बरोबर आहे. सरकार पक्षाचं म्हणणं होतं की हा थोडा सायकिक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आलेला पुरावा जर ब्रुटल, रेअरेस्ट ऑफ रेअर हा जर पुरावा आला असेल, पोस्टमार्टम रिपोर्ट आला असेल, तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही. पण पुराव्यांची जी साखळी असते त्यामध्ये 1-2 गोष्टी जरी मिसिंग झाल्या तर त्याचा फायदा आरोपीला मिळावा, कारण त्याला दोषी धरलाय. 302 जर पकडला तर मॅक्झिमम पनिशमेंट त्याला जन्मठेप आहे. जर तो फिजिकली फिट असेल असं रेकॉर्ड न्यायालयासमोर आला असेल, मग न्यायालयाला त्याला फाशी द्यावी लागेल. आणि फाशी देत असताना, कारण ही कॅपिटल पनिशमेंट आहे, कॅपिटल पनिशमेंट दिल्यानंतर न्यायालयाला हा विचार करावा लागतो की त्याच्या विरोधात फाशी देण्या इतपत पुरावा आलाय का. कारण असे प्रकार घडलेत की खालच्या कोर्टामध्ये फाशी होती आणि वरच्या कोर्टामध्ये टिकत नाही. ही देखील वस्तुस्थिती. म्हणजे फक्त पब्लिकची मागणी आहे, पण ह्याच्यामधून एक उदाहरणादाखल की अशा प्रकारचे हिनस क्राईम झाले तर कॅपिटल पनिशमेंट त्यात दिली जाते. एक त्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर जरा बसवण्यासाठी लवकरात लवकर न्याय, 55 दिवसात न्याय आणि फाशी, एक ऐतिहासिक निकाल होऊ शकतो, एक असं वकील म्हणून मला वाटतं. ज्या पद्धतीने हा सगळा कट रचला, शांत डोक्याने त्यांनी हे सगळं कट रचला, हे सगळं गोष्ट, या सगळ्या मुद्दे कोर्टाने लक्षात घेता असं सुद्धा सांगितलेलं की फाशीची शिक्षा होऊ शकते, याला तरतूद आहे तशी. नाही, जनरली रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे कसं म्हणता येईल की एखादा आरोपी, एखाद्या त्याच्या बायको असेल, मित्र असेल, शेतामध्ये बसलाय, घरात बसलाय, शांत डोक्याने त्याला घेऊन जातो, गप्पा मारतो, काहीतरी खायला घालतो, मर्डर केल्यानंतर त्याच्या बॉडीचे कट करतो, पिशवीत बॅगमध्ये भरून ते डिस्पोज पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करतो, अतिशय थंड डोक्याने. आता या केसचा विचार केला तर ते बाळ कुठेतरी खेळत होतं, चालतं बोलतं घेऊन गेला आणि आतमध्ये काहीतरी घटना घडली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता दुर्मिळ जर खटला असं ग्राह्य धरला तर त्या बाळाला घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले, तिचं दागडाने ठेचून तिचं तोंड हे केलं, असं पोस्टमार्टम मध्ये आलंय असं कळतं. आणि हे सगळं जर आणि तिची बॉडी नंतर शेणामध्ये पुरून ठेवली, हा जर पुरावा असेल तर हा दुर्मिळ खटला ठरू शकतो, असं एक वकील म्हणून मला वाटतं. न्यायाधीशांनी असं सांगितलेलं आहे की आरोपीच्या वयाचा कुठलाही कन्सिडरेशन विचार केला जाणार नाही, त्यामुळे नाही, वयाचं म्हणजे ज्या वेळेला आरोपीला परवा दोषी धरला त्यावेळेला प्रोसिजर काय आहे की तुला आता आम्ही दोषी धरलाय, केस विषय काय तुला सांगायचं, तो सांगणार माझा तो वय झालंय. भारतीय आयुर्मानानुसार जास्तीत जास्त 75 जर म्हणलं तर 75 वर्ष, 10 वर्ष त्याचं लाईफ राहिला असं आपण गृहीत धरायला हरकत नाही, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये फाशी झाली तरी सरकार पक्ष नाही गेले तरी स्वतःहून त्याला अपिलात जावं लागेल. ते कन्फर्म साठी सुप्रीम पर्यंत जाणार, राष्ट्रपतीपर्यंत जाणार, बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 8-10 वर्ष मोडतात, ही रेग्युलर प्रोसिजर आहे. म्हणजे त्याचं वय होणार 75-80च्या घरात. मग अशा वेळेला त्याला फाशी. आणि बऱ्याच वेळेला असं घडलंय की खालच्या कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्ट लेवलला फाशी होती, पण उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये फाशी टिकत नाही. हा आपला नेहमीचा एक आपला तो अनुभव की जिथे खाली न्यायालयाने शिक्षा सुनावली मात्र त्यावरती पेटाळल्या, पण अशा काही आहेत की जिथे त्या कायम ठेवलेल्या आहेत. प्रोसिजर अशी आहे की दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ज्या वेळेला चालू असतो
त्यावेळेला दोन्ही पक्षाला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांचे दाखले द्यायला लागतात की अशा अशा केसमध्ये असा निकाल झाला होता, ह्या केसमध्ये असं ग्राह्य धरलं होतं. बचाव पक्ष सांगणार अशी केस घडली होती पण त्यात फाशी दिली नव्हती कारण ती रेअरच नव्हती. दोन्ही बाजूचे दाखले आणि न्यायालयाला निकाल देताना शेवटी कायदा काय सांगतो, पुरावा काय आलाय, बचाव पक्षाचा बचाव काय आहे, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं अशा केसमध्ये, उच्च न्यायालय काय म्हणतं आणि स्वतः वैयक्तिक न्यायाधीश महोदय त्यांना काय वाटतं, त्यांच्या समोर केस चाललेली आहे, त्यांना काय वाटतं, ह्या सगळ्यांचा उहापोह होऊन शेवटी तो निकाल थोड्या वेळात बाहेर येणार आहे. पार्श्वभूमीवर बघितलं तर याचा आधी देखील गुन्हे त्याच्यावर अशा पद्धतीचे आहेत, याचा देखील विचार या ठिकाणी कोर्ट करेल, न्यायाधीश करतील. आरोपीचा बॅकग्राऊंडचा विचार करावाच लागेल, परंतु वस्तुस्थिती ही आहे की पूर्वी जरी त्याच्यावर केसेस होत्या तर ते निर्दोष सुटल्यात अशी माझी माहिती आहे. त्यामुळे कोर्ट त्याला म्हणेल की हा हॅबिच्युअल आहे, जरी निर्दोष सुटला तरी या प्रकारची हिनस क्राईम करण्याची त्याची मनोवृत्ती आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्या कुटुंबातील कुणीही या ठिकाणी येत नाही, त्याला सपोर्ट करत नाही. याच्या अगोदर देखील त्यांनी असे कृत्य केलेले आहेत, ते कबुली देतात. म्हणजे अर्थात तो अशा नेचरचा आहे, बिहेवियरचा आहे. मुळात कसं आहे की न्यायालयासमोर न्याय हे भावनेवर चालत नाही. न्यायालय भावनेवर चालत नाही. पब्लिक काय म्हणते की तुम्हाला आम्हाला काय वाटतं यावर चालत नाही. कायद्यासमोर कोर्टासमोर पुरावे काय आलेत, जर कडक पुरावे आले असतील, सरकार पक्ष ते सगळे आता दोषी धरले म्हणजे सरकार पक्ष त्यामध्ये यशस्वी झाले. मग न्यायालयासमोर ऍक्च्युअल पुरावे काय आलेत त्याचा सगळा उहापोहूनच निकाल द्यावा लागणार आहे. आरोपीच्या वयाचा मुद्दा पुन्हा एकदा आज उपस्थित करण्यात आलेला आहे, जो 4 दिवसापूर्वी जी सुनावणी पार पडली होती त्यावेळी देखील वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तो किती महत्वाचा असेल? नाही आता वयाचा विचार केला तर आपल्या जे काही नियम आहेत त्यानुसार तो सिनियर सिटीजन झालाच आहे. आज त्याचं वय 65 चाललंय. मग याने ह्या मेंटल कंडिशनमध्ये घटना घडली की काय, बरोबर आहे. त्याला आता फाशी दिली तर फाशीचं एक्झिक्युशनला किती वेळ लागणार आहे. पण अशा गुन्ह्यांना जरा बसवण्यासाठी फाशी द्यायला पाहिजे असं जरी आपण विचार केला तर मग ही परत कायद्याचा प्रश्न आहे की भविष्यात ही फाशी देखील टिकली पाहिजे. म्हणजे समाजाला जरा बसवण्यासाठी आपण फाशी देणं हा एक भाग झाला, बरोबर आहे. पण ओढून ताणून शिक्षा देता येणार नाही. कारण आपण जे म्हणतो की जो कायदेशीर पुरावा न्यायालयासमोर आलाय त्याच्या अनुषंगानेच तो निकाल होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं यापेक्षा कोर्टासमोर पुरावा काय आलाय त्यावर निकाल होईल असं मला वाटतं. निर्भया केसचा देखील दाखला देण्यात महिलांना आलेला मुलींना सुरक्षित वाटावं यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे असं देखील सरकारी वकिलांनी म्हणलेलं होतं. अर्थात या गोष्टीचा देखील न्यायाधीश विचार करतील. सरकार पक्षाचं कामच आहे की सरकार पक्षाने गुन्हा दाखल झाला, वेळेत दोषारोप पत्र दाखल केलं, चार्ज फ्रेम झाला. ज्या वेळेला दोषारोप पत्र ठेवलं त्यावेळेला आरोपीला विचारलं जातं की तुला गुन्हा कबूल आहे का. तो ज्या वेळेला नाही म्हणतो मग पुढची प्रोसेस. आणि सरकार पक्षाने आजपर्यंत 55 साक्षर तपासलेत. शेवटी सरकारचं हे कामच आहे की समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना वचक बसला पाहिजे, आळा बसला पाहिजे. त्यासाठी ते आर्ग्युमेंट करणार की परत मुलींना अशी भीती वाटायला नको, समाजात वेगळा मेसेज जायला पाहिजे, ते त्यांचं आर्ग्युमेंट आहे. पण शेवटी पुरावा काय आला आहे त्यावर न्यायाधीश महोदय निकाल देणार आहेत, हे फॅक्ट आहे. या ठिकाणी खटल्यांची दाखले देण्यात आले. निर्भया केसचा दाखला देण्यात आलेला आहे. तर आपण बघतोय की वकिलांकडून प्रतिक्रिया आलेली आहेत. काही महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप नाहीये. आरोपीला आता फाशीची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता कोर्ट काय शिक्षा देतं हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोपीने केलेलं कृत्य हे अमानवीय आहे, निर्घुण आहे, अमानुषपणे त्याने अत्याचार केलेले आहेत. त्यामुळे त्याचं वय तरी विचारात कसं घेतलं असं आपण निकाल द्यावा एक विनंती पण असतं. पण दिलेलं जजमेंट ह्या कोर्टाने ऍक्सेप्ट केलंच पाहिजे असं काही नसतं. ते कोर्टाला जर पटलं तर म्हणते की बरोबर आहे, ही केस आणि मागच्या केस जुळतात, त्याप्रमाणे तो निकाल होईल असं जर न्यायाधीश महोदयांना वाटलं तर साईडशन ग्राह्य धरतील. दोन्ही पक्षाकडनं साईडशन दिलेलं असतं. सर, ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण खटला या ठिकाणी चालला आणि त्याच्यानंतर आज अंतिम निकाल येतोय, सगळ्यांचं लक्ष आहे. जे पुरावे पोलिसांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते किती महत्वाचे आहेत आणि त्यावर आज फाशीची शिक्षा होण्याची शक्यता देखील दिसतीये. आता ज्या पद्धतीने निकाल अंतिम निकाल वाचतायत न्यायाधीश, एकंदरीत आपण सामाजिक परिस्थिती पाहिली तर ह्या गुन्ह्यामध्ये दिवसागणिक होणारी वाढ, लोकांची मेंटॅलिटी आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज देण्याच्या दृष्टीने अतिशय स्वागतार्ह हा निकाल असणार आहे. कारण 55 दिवसामध्ये वकिलीच्या माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो की 55 वर्षामध्ये अशा प्रकारचा निकाल होतोय आणि हे स्वागतार्ह बाब आहे. जर त्याला आज फाशी झाली तर एक समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल आणि भविष्यामध्ये
या अशा गुन्ह्यामध्ये काहीतरी थोडाफार त्यामध्ये फरक पडेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. आता हे सगळे वडिलांनी देखील गेल्या वेळेस कोर्टासमोर विनंती केलेली होती कोर्टासमोर कठोरात कठोर फाशीची शिक्षा देणं. अशा पद्धतीचा एक संदेश समाजामध्ये जावा. समाजामध्ये चांगला संदेश जावा सरकार पक्ष ते म्हणणंच असतं. मी अगोदरही सांगितलं, शेवटी न्यायालयाला निकाल देताना शेवटी भावना तुमची काय यावर चालत नाही, पुरावा काय आलाय. म्हणजे उगीच समाजाला वाटतंय किंवा समाजाला अशा गुन्ह्यांना जरब बसावी. आता जरब बसवण्याचं काम न्यायालयाचं आहे का? असा विचार केला तर जरब बसवण्याचं काम पोलिसांचं आहे. सर्व पोलिसांना तुम्ही फुल पॉवर द्या, असे गुन्हे कंट्रोलमध्ये येतील. ही देखील वस्तुस्थिती आहे. एक निकाल दिला म्हणजे सगळं संपलं आणि समाजामध्ये एकदम आबादी आबाद झाला असं होत नसतं. पण एक समाजाला दिशादर्शक हा निकाल असू शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं. पुरावे हे आरोपीच्या विरोधात आहेत. सर्व पुरावे जे आहेत ते सर्व सावलीत थांबिये. आरोपीच्या विरोधात सगळे पुरावे आले म्हणूनच परवा त्याला दोषी धरलं. तर न्यायाधीश इतर राज्यातील निकाल वाचून दाखवत आहेत. न्यायालयामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. इतरही राज्यांमध्ये जे काही निकाल आलेले होते त्याचा संदर्भ देण्यात येतोय. 12 लॉ केस या संदर्भात स्टडी करण्यात आल्या आणि त्या 12ही केसेसमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या घटनांमध्ये दिलेल्या निकालांचं न्यायाधीशांकडून वाचन सुरू झालेलं आहे. बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा या संदर्भात स्टेट ऑफ पंजाब या संदर्भात सुद्धा तिथे अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या केसमध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर हा नियम लागू करण्यात आला. तेव्हापासून या नियमला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या केसमध्ये सुद्धा रेअरेस्ट ऑफ रेअर ही केस आहे असं कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे. आरोपीनं केलेलं कृत्य हे अमानवीय आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल. या प्रकरणामध्ये आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे देखील आहेत. त्यामुळे निर्घुण कृत्यामध्ये मृत्यूदंड देण्याची तरतूद आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता जनसामान्यांकडून देखील होतीये. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. 25 जूनला या संदर्भामध्ये सुनावणी सुरू झाली. 2 आरोपसुद्धा या आरोपीवर सिद्ध झाले आणि त्यानंतर आता काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज फाशीची त्याला शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे आणि म्हणजे मन सांगतंय की त्याला होईल फाशीची शिक्षा आणि येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत ह्याच्यासाठी आपण सर्वांनी खूप महत्त्वपूर्ण असं हे दिलं पाहिजे. म्हणजे काय तू मेसेज काय लिहिलं त्याच्यावर? मेसेज नसरापूरमधल्या जे चिमुकलीवर अत्याचार झालेत त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी ही अपेक्षा आणि लहान मुलांच्याकडे सुरक्षिततेकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. तर या प्रकरणामध्ये आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. आरोपीला काय शिक्षा होतीये हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच वकिलांनी माध्यमांशी चर्चा केलेली आहे आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलंय. कोर्टामध्ये सुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्यात आलेलं आहे. किती अमानवीय हे कृत्य आहे. अमानुष पद्धतीने या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे रेअरेस्ट ऑफ रेअर केस हा कन्सिडर करावा आणि या संदर्भात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येते. पीडितेच्या छळाचा विचार करून आता निकाल देण्यात येणार असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोपीने क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने आरोपीला शिक्षा होईल असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय. थेट जाऊयात अभिजित पोते यांच्याकडे. अभिजित, एक खूप महत्त्वाचा मुद्दा आत्ता वकिलांनी बोलताना मांडलेला आहे की जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फाशीची शिक्षा होते मात्र ती फाशीची शिक्षा हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये टिकत नाही आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला 9 ते 10 वर्ष लागतात. त्यानंतर मग राष्ट्रपतींपर्यंत ते सगळं जातं. त्यानंतर यांचं वयसुद्धा 10-1 वर्षांनी वाढलेलं असेल. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ते जरा अवघड दिसतंय असं वकिलांनी प्रतिक्रिया दिली. प्रियंका, अतिशय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर या नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या आरोपीला रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून आज जिल्हा सत्र न्यायालयानं कोर्टानं फाशी दिली तर मात्र सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल त्या कोर्टांमध्ये, वरच्या कोर्टामध्ये हे गुन्हे टिकत नाहीत. या आधीचे अनेक दाखले देखील वकिलांनी दिलेले आहेत आणि हाच मुद्दा कोर्टात देखील आज उपस्थित करण्यात आला आहे. हा अब्युच्युअल होता. या आधी त्याच्यावरती असेच 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते दाखल होते पण त्यावेळेस तो जामिनावर बाहेर होता म्हणून
त्याला असं वाटलं होतं की आपण याही वेळेस सुटू, अशी जी न्यायव्यवस्थेवर त्याचा विश्वास होता की आपण या सगळ्यामधून बाहेर येऊ. कोर्टानं महत्वाचा साक्ष या प्रकरणी जी आहे ती नोंदवलेली पाहायला मिळते की जसं आत्ता वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की बाबा असं होऊ शकतं, आणि कोर्टानं देखील तेच नोंदवलेलं आहे. घटना घडल्यापासून 60 दिवसांच्या आत हा निकाल येतोय, म्हणजे अगदी 2.25 महिन्यात हा निकाल खरं तर प्रियंका येतोय. जे कोर्टात झालं की आरोपीचे जे सगळे गुन्हे आहेत ते क्रूरतेने भरलेले आहेत. एकच गोष्ट या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासाठी आहे ते म्हणजे आरोपीचं वय, पण तेही आरोपी हे वय लक्षात घेण्याच्या देखील लायकीचा नाही. अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीची फसवणूक त्याने केली आहे, विश्वासघात त्याने केलाय, म्हणून फाशीची शिक्षा, म्हणजे या आधीचे जे 2 मोठे निर्भया प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असतील त्याचे देखील दाखले देण्यात आलेले आहेत. रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून न्यायालयानं आता मान्य केले. रेअरेस्ट ऑफ रेअर मान्य केल्यानंतर त्यासाठी बच्चन सिंग खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश, जे सर्वोच्च न्यायालयानं बच्चन सिंग केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचा आधार घेत ही केस देखील रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचं न्यायालयानं जबाब जे आहे ते नोंदवलं आहे. आणि आता रेअरेस्ट ऑफ रेअर केस जर ठरत असेल तर मात्र या आरोपीला फाशीचीच शिक्षा जी आहे ती कोर्टाकडून सुनावण्यात येईल. निकाल वाचनाला गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून सुरुवात झाली आहे. अनेक महत्वाचे दिवस जे आहेत ते सुट्टीच्या दिवशी देखील तपास अधिकारी, सरकारी वकील, आरोपीचे वकील या सगळ्यांनी मोठे काम केले असं देखील नमूद जे आहे ते न्यायालयानं निकालात केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं कायद्याची मर्यादा आणि भावना याची तांत्रिक सांगड घालणं गरजेचं असल्याचं देखील म्हटलंय. अशा सगळ्या गंभीर स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीशांनी वैयक्तिक मत विचारात न घेता फाशीची शिक्षा देण्यास हरकत नाही असं देखील न्यायालयानं मत नोंदवलं आहे. गुन्हा कसा कुठल्या स्थितीत केलाय हे विचारात या सगळ्या प्रकरणी घेतलं गेले. आरोपीच्या बाजूने जाणाऱ्या गोष्टींचा विचार करण्याच्या सूचना या आदेशात आहेत. म्हणजे जरी जर फाशी दिली तर जर सुप्रीम कोर्टात किंवा जर याला कुणी कॉल दिला तर मात्र आरोपीच्या बाजूने या आधीचे जे गुन्हे आहेत, आरोपी जे क्रूरतेनं हे सगळे गुन्हे करतोय त्या गुन्ह्यांचा देखील विचार करावा, आरोपीच्या बाजूने जाणाऱ्या गोष्टींचा देखील विचार करावा अशा सूचना, असं स्टेटमेंट देखील न्यायालयात जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वेळापासून सुनावणी सुरू आहे. कथुआ बलात्कार प्रकरण जे आहे त्याचा देखील दाखला न्यायालयात देण्यात आला आहे. खरं तर हा जो नराधम आरोपी आहे याला माहिती होतं, या आधी त्याने हे 2 गुन्हे केले होते, त्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता की तो सुटेल, म्हणून तो हा गुन्हा करायला धजवला. आणि आता जे महत्वाचं आहे ते रेअर पॉक्सोमध्ये गंभीर शिक्षा असल्याचं देखील न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय. गुन्हा घडलेली पीडित केवळ 3 वर्षाची होती. त्या लेकराला, त्या चिमुकलीला काहीच कळत नव्हतं, तिच्यावरचे अत्याचार किती क्रूर होते हे मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आले. मेडिकल रिपोर्टचा पुन्हा जो आहे तो दाखला देण्यात आलेले. याआधी देखील मेडिकल रिपोर्टचा दाखला ज्यावेळेस देण्यात आला होता त्यावेळेस 18 मिनिटात 19 जे आहेत ते जखमा या चिमुकलीच्या बॉडीवरती, या चिमुकलीच्या शरीरावरती या नराधमाकडून करण्यात आला होता. पॉक्सो अंतर्गत हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. आणि पॉक्सोमध्ये किती गंभीर गुन्हे असतात हे देखील, याचं देखील निरीक्षण न्यायालयानं नोंदवण्यात आलेलं आहे. तिच्यावर सगळ्या बाजूनी अत्याचार केलेत असं देखील न्यायालयानं नोंदवले. जो निकाल वाचनाला सुरुवात झाला त्या निकालातले हे सगळे महत्वाचे मुद्दे आता आपण सांगतोय. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता. 2 ज्या निर्भया प्रकरण असेल किंवा कथुआचं जे बलात्कार प्रकरण असेल त्याचे देखील दाखले न्यायालयाने दिलेत. न्यायव्यवस्थेनं या सगळ्यावरती गंभीर्यानं विचार करावा. त्या नराधमानं किती कृत्य घृणास्पद केले. आरोपीच्या कृत्याचा कुठल्याही परिस्थिती संवेदनशीलतेने विचार होऊ शकत नाही. हा आरोपी समाजात राहणं धोका आहे असं देखील नोंदवले. मी मगापासून सांगतो की आरोपीवर अनेक गुन्हे आहेत. त्याला न्यायालयावर विश्वास होता की याआधी अशा प्रकारचे गुन्हे त्याने ज्यावेळेस केले होते त्यावेळेस त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं आणि म्हणून त्याला असं वाटत होतं की आता पुन्हा आपण जामिनावर सुटू, म्हणून हा सगळा गंभीर गुन्हा करायला तो पुन्हा धजावला होता. हा आरोपी समाजात राहणं धोक्याचं असल्याचं देखील नमूद करण्यात आले. त्याचं समाजातलं वागणं अत्यंत वाईट होतं. प्रियंका, मी पुन्हा सांगतो, याआधी ज्यावेळेस सरकारी वकील बाजू मांडत होते त्यावेळेस हे सगळे दाखले देताना की कशा प्रकारे हा विकृत समाजासाठी धोकादायक आहे, हा आरोपी कसा समाजासाठी धोकादायक आहे असं सरकारी वकिलाकडून न्यायालयात सांगण्यात आला होता. आणि त्याचाच दाखला पुन्हा न्यायालयानं दिले. हा आरोपी समाजात राहणं धोका आहे, तो त्याच्या वयाचा विचार करावा असा तर लायकीचा नाही असं देखील न्यायालयानं म्हटलं. त्याचं समाजात वागणं अत्यंत वाईट होतं. हा गुन्हा मृत्यूदंड देण्यास पात्र ठरतोय. मोठी बातमी समोर येते. न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवले त्या निरीक्षणात हा जो गुन्हा गंभीर गुन्हा केलेला आहे तो मृत्यूदंड देण्यास पात्र ठरतोय. एकूणच
सगळे पुरावे सगळे जबाब नोंदवल्यानंतर गेल्या 1 तासापासून न्यायालय निकाल वाचत होतं आणि त्या निकालात न्यायालयानं आता असं सांगितलं की हा जो गुन्हा या आरोपीनं केलाय तो मृत्यूदंड देण्या इतका मृत्यूदंडाचा लायकीचाच हा गुन्हा आहे. हा गुन्हा मृत्यूदंड देण्यास पात्र ठरतोय असं महत्व